आता पाहूयात मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात जैन मुनी निलेशचंद्र महाराज उपोषणाला बसणार। 3 नोव्हेंबरपासून सुरू करणार उपोषण। आझाद मैदानामध्ये करणार उपोषण। 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला परवानगी नाकारल्यानं 3 नोव्हेंबरपासून करणार उपोषण। मुंबईतील महापालिका रुग्णालयामध्ये 45% जागा रिक्त। पालिका रुग्णालयामध्ये पदभरती होत नसल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर ताण। कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम। केईएम रुग्णालयामधल्या प्रसूतीगृह विभागालगत लवकरच 25 खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आश्वासन। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर आता नव्या रूपामध्ये उजळणार। पालिकेकडून धार्मिक स्थळाच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती। पहिल्या टप्प्यामधील कामासाठी तब्बल 78 कोटी 1,20,038 रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर। मुंबईमध्ये बसच्या ताफ्यामधून स्वमालकीच्या बस सेवेमधून कमी। काही दिवसांपासून स्वमालकीच्या बसला सेवेतून कमी करण्याचा निर्णय। बसच्या ताफ्यामध्ये केवळ 11% स्वमालकीच्या बस शिल्लक, तर 88% बस या खासगी कंपन्यांच्या बस असल्याची माहिती समोर। बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत आणखी 1,419 रहिवाशांना पुनर्विकसित इमारतीमध्ये हक्काचं घर दिले जाणार। म्हाडाकडून 6 विंगमधील घरांची अंतर्गत कामं आणि फिनिशिंग युद्धपातळीवर पूर्ण काम करण्याचं सुरू। डिसेंबर अखेर घरांचा ताबा देण्याचे म्हाडाकडून प्रयत्न। विरार ते डहाणू रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार। उमरोळी आणि सफाळे रेल्वे स्थानकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत असल्यामुळे 15 डब्यांची लोकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा। बैलासमोर का आला असा जाब विचारत कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये 5 जणांच्या टोळक्याची एकाला भर रस्त्यामध्ये मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। कल्याणमध्ये भर दिवसा होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यामधल्या गजा मारणे टोळीमधील गुंड रुपेश मारणेला अटक। रुपेश मारणेला कोथरूड पोलिसांनी मुळशीमधून केली अटक। गेल्या काही दिवसांपासून रुमेश मारणे होता फरार।